आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची जी शोल्डर असते ती शोल्डर फिटिंग काय मापाने करायची हे तुम्हाला इथे ह्या वेणी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्रंट साईड आणि बॅक साईड आपली इथे रेडी झालेली आहे स्टिच करून। तर आपल्याला शोल्डर फिटिंग करायची आहे। जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं आपण बॅक साईड आणि फ्रंट साईडची शोल्डर एकावर एक ठेवून आपल्याला अंदाजे शिलाई करायची आहे वरच्या साईडने किंवा पाव इंच म्हणू शकता। अशी पाव इंचावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, डबल शिलाई करायची आहे। आता शिलाई झाल्यावर आपल्याला पुढचा पार्ट पलटी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून वरच्या साईडने कोणत्याही प्रकारे धागा वगैरे दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारे टोचत वगैरे नाही। तसं त्याप्रमाणे आपल्याला पलटी करून त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तिथे दाब शिलाई आपली झालेली आहे। आता आपण इथे मार्क करणार आहोत, शोल्डर फिटिंगचं माप करणार आहोत। तुम्ही बघू शकता पुढच्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे। तुम्ही बघू शकता अर्धा इंचावर मार्क करायचा आहे। आणि जी आपली स्लीव्ज आपण जिथे स्लीव्ज अटॅच करतो ह्या साईडची शोल्डर तिथे आपल्याला पाव इंच म्हणजे 3 लाईन असं आपल्याला ती लाईन मारून घ्यायची आहे। आता जसं आपण ज्याच्यावर आपण ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। जसं तुम्हाला दाखवले तसं त्याप्रमाणे स्टार्टिंगला इंटरलॉक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घेते शोल्डरवर। तर तुम्ही जर ही ट्रिक यूज केली असं मी जे माप सांगितलं त्या मापाने तर तुम्ही तुमची शोल्डर नक्कीच फिटिंग करून बघा आणि तुमच्या ब्लाऊजची शोल्डर कशी बसते ते पण मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही ही ट्रिक हे माप नक्की यूज करा आणि तुमचा ब्लाऊज कसा बसतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी अशा नवनवीन ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही ट्रिक कशी वाटली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।